नमस्ते मंडळी. उत्तराखंड पर्यटनामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला एक असंच वैशिष्ट्यपूर्ण असं पर्यटन घडवणार आहे. उत्तराखंडमधील अतिशय प्रसिद्ध असा दोडीताल ट्रेक करून आपण आलो. आणि दोडीताल ट्रेक करून येताना मांजीच्या आपल्या बेस कॅम्प साईटवरती आज आपला मुक्काम आहे. आणि नुकताच आपल्या कॅम्प साईटवरती असा भरपूर सारा बर्फ पडून गेला आणि जंगलामध्ये सगळीकडं बर्फाचं असं साम्राज्य पसरलेलं आहे झाडांवरती आणि पानांवरती सगळीकडे बर्फच बर्फ. तरी थोडासा वितळला नाही तर पूर्ण सगळीकडे बर्फाची चादर पसरली होती. बर्फाचा पाऊस बघणं ही फार आनंददायी गोष्ट असते. आणि याच मांजीच्या तिथे आपली कॅम्प साईट आपल्याला खाली दिसेल. एक आगळं वेगळं असं पर्यटन. उंचच उंच देवदार आणि पाईंची झाडं. अगदी कॅमेरा मी आकाशात वरती आडवा केलाय तरी पण ती कॅच होत नाही. आणि आपण ज्या टॉपला गेलो होतो तो टॉपची साईट म्हणजे दारवा टॉप या साईडला आहे. त्याच बाजूला यमुनोत्रीचे डोंगर आणि बंदरपूरचा एक हिमाच्छादित पीक आहे. एक अतिशय नितांत सुंदर असं पर्यटन. संध्याकाळचे 4 वाजलेत. जंगलामध्ये अशा प्रकारचे ओले पडलेले आहेत आणि बर्फाची चादर जंगलामध्ये पसरलेली आहे. हिमालयामध्ये आल्यानंतर बर्फाचा पाऊस बघायला मिळणं ही एक मोठी आनंदाची पर्वणी असते आणि ती आज आम्हाला अनुभवायला मिळाली. एक आगळं वेगळं असं पर्यटन. टेम्परेचर साधारण 4 डिग्री सेल्सिअस आणि दुपारच्या वेळेमध्ये एक छोटासा ट्रेक करून वरती डोंगरावरती आलो आणि वरून आपली कॅम्प साईट चित्रित करायची होती. समोरच आपल्याला एक हिमाच्छादित शिखर दिसत आहे. आणि बर्फाचं साम्राज्य. सूर्य अस्ताला जाण्याच्या तयारीत.